तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचं स्वागत आहे साहिलवरम ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता जातो आहे गगनगिरीला, जे की तिकडे गगनगड आहे. तर आम्ही आता तिघ आहे, मी, माझे भाऊजी, 2 भाऊजी आणि मी. तर चला भेटूया पुढे. तर नमस्कार मंडळी, आमच्या प्लॅनमध्ये थोडा बदल झाला. आम्ही आता गगनगिरी नाही, आम्ही आता जाऊ देवगडला. किल्ला बघूया, देवगडचा किल्ला आहे तो बघूया, आणि बीच आहे तिकडे तो पण बघू, आणि अजून काय ते स्पॉट्स असतील तर ते बघून घेऊ. तर आता आम्ही वैभववाडीमधून तळेला जायला बस पकडली आहे. तर तळेवरून मग देवगडला बस पकडू. तर भेटूया त्याला. तर नमस्कार मंडळी, मी आलो परत. जसं की मी तुम्हाला पहिलं बोललेलो, आमच्या प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. आम्ही जाणार होतो गगनगिरीला, पण आम्ही आता देवगडला जातो आहे. तर आम्ही आता नांदगावात आले, म्हणजे पहिला वैभववाडीतून तळेला उतरले, तळेवरून बस पकडून नांदगावला आले, मग नांदगावमधून आता देवगड बस पकडू. कारण का तळेवरून ना डायरेक्ट नांदगावात बोलतो, देवगडला जायला बस नाही, म्हणून आता नांदगावतून आम्ही देवगडला बस पकडू. आता देवगडला आम्ही देवगड किल्ला बघू, देवगड बीच बघू आणि पवनचक्की बघू. तर अजून काय भेटलं ना मंदिर वगैरे तर ते पण स्पॉट करू. तर आता बस येईल थोड्या वेळ, तर भेटूया पुढे. तर मंडळी, आम्ही पोचलो आता देवगडला. लय टाईम लागला, बस भेटली नाही म्हणून आम्ही 6 सीटर केली. 6 सीटरला पर पर्सन नांदगावातून ते देवगड 70 रुपये लागतात. आणि आता आम्ही देवगड बस स्टॉपवर आहे. तर थोडं नाश्ता वगैरे करतो. नाश्ता आम्ही आता हॉटेल संतोषीमध्ये करतो, आणि समोरच बस स्टॉप आहे. तर आता बघूया, इकडनं काहीतरी खाऊ आणि मग बस पकडून किंवा रिक्षा पकडून देवगड किल्ल्याला जाऊ पहिला. तर भेटूया तेव्हा. तर नमस्कार मंडळी, मी आता आलो आहे देवगड किल्ल्यावर, जिकडे की लाईट हाऊस पण आहे तिकडे देवगड किल्ल्याच्या इकडे. तर आता आम्ही लाईट हाऊसमध्ये जातो आहे. पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे, हे सांगतो तुम्हाला पहिलं. तर तुम्हाला लाईट हाऊस दाखवतो. तर हाय देवगड किल्ला, आणि तिकडे पवनचक्की. तर आम्ही आता पहिला देवगड किल्ला बघू, नंतर मग पवनचक्की बघायला जाऊ.
तर आमचं आता लाईट हाऊस झालेलं आहे. आम्ही आता जाऊ देवगड किल्ल्यावर. तर चला भेटूयात. तर मित्रांनो, देवगड किल्ला हा कान्होजी आंग्रेने बांधलेला 1705 मध्ये. आणि इकडे प्राचीन मंदिर पण आहे, जे बोलू शकता गणपतीचं वाटतं आय थिंक. ते परत खूप काय बघण्यासारखं आहे अजून. तर चला तुम्हाला दाखवतो तिकडे. हे मंदिर पहिला असं होतं, नंतर मग असं झालं आणि मग 2020ला असं केलं. तर आता आम्ही देवगड किल्ल्यावर प्रवेश केला आहे. तर तुम्हाला दाखवतो. तर चला बघा. ते बघा, ते आपण पहिला गेलेलो लाईट हाऊसच्या इकडे. आणि हे गणपतीचं मंदिर. थोडा पाऊस पडायला लागला. तर मंडळी, आमचा आता देवगड किल्ला झालाय. आता आम्ही जाऊ पवन चक्कीवर. तर ते दाखवू. तर मंडळी, आम्ही बीचवरून पवन चक्कीला जातो. तिकडे पण बघूया काय बघण्यासारखं आहे, तर ते पण बघूया. आणि बीच तर तुम्हाला दिसतच आहे. आणि पवन चक्की इकडे. आम्ही आता या मार्गाने डायरेक्ट वर जाऊ पवन चक्कीला. तर मंडळी, आता आम्ही इकडनं थेट पवन चक्कीकडे चाललो आहे. तरी इकडनं तिकडे जायचे 600 रुपये. भाई, आम्ही तर नाही करणार आहे बाबा, लय पैसे घेत आहेत. तर आम्ही आपलं चालत जाऊ तिकडे पवन चक्कीला. तर चला पुढे दाखवतो. तर गाइस, जेलीफिश बघा, जेलीफिश मेले वाटतं. दिसत आणि गाइस, मेन गोष्ट, बीच एकदम क्लीन आहे. म्हणजे इकडे आल्यावर कचरा वगैरे टाकू नका, कारण का हा बीच एकदम साफ सुथरा आहे.
कचरा बिचरा टाकायला अलाउड नाही. पण आम्ही पवनचक्कीला जाऊ. नंतर मग तिकडनं आम्ही मंदिरात बघू. कुठं तरी मंदिर आहे इकडे, भाऊजी बोलले तिकडे जाणार आहे. तर चला पुढे बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट तुम्हाला एवढं दाखवतो आहे मी, मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढे, तुम्हाला अजून दाखवतो काय काय आहे. तर मंडळी, पवनचक्कीला जायला इकडनं रस्ता आहे, बीचवरून इकडनं जिने आहे, पण लय चालायला लागते. आम्ही त्या टोकावरून ते या टोकावर आले, लय चालायला लागलं. मंडळी, आम्ही बीचवरून आलो आणि आता इकडे पवनचक्की बघायला आलेलो. तर वरतीच एकदम सुंदर गार्डन आहे, म्हणजे फिरण्यासारखं पण आहे, खूप काय फोटो वगैरे पण छान निघू शकतात. तर भेटूया आता पुढे. आता बघू मंदिरात वगैरे फोटो स्पॉट करू. तर नमस्कार मंडळी, परत प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. आम्ही पहिला बाळूमामाच्या मंदिरात जाणार होतो, पण रस्त्यात आम्हाला त्या रिक्षावाल्या दादाने सांगितलं की इकडे अजून एक मंदिर आहे, तिकडे दिरबादेवी आणि रामेश्वरचं मंदिर आहे ते आहे. तर तुम्ही तिकडे पण जावं बघायला. तर रामेश्वरच्या मंदिरात आम्हाला व्हिडिओ काढायला, म्हणजे फोटो वगैरे काढायला अलाउड आहे, पण दिरबादेवीच्या मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. म्हणून आम्ही फक्त रामेश्वर मंदिर केलं आणि दिरबादेवीच्या मंदिरात व्हिडिओ आणि फोटो नाही काढले. जेवढं झालं तेवढं आम्ही काढलं. आता आम्ही पुढे बाळूमामाच्या मंदिरात जाऊ. आता बघूया, अजून आम्हाला 3 मंदिरं करायची, तर ते 3 मंदिर आम्ही करूया. चल आता वाटतं आम्ही बाळूमामा करू. तर चला तुम्हाला बाळूमामाचं मंदिर दाखवू. नमस्कार मंडळी, आम्ही आता आलो आहे बाळूमामाच्या मंदिरात.
नमस्कार मंडळी. तर आम्ही आता आलो बाळूमामाच्या मंदिरात. तर इकडे फोटो व्हिडिओ वगैरे काढू नाही शकत म्हणून आम्ही फोटो वगैरे नाही काढले जास्त, म्हणजे माझ्याकडून जेवढे व्हिडिओ होईल तेवढे मी काढले. तर आता आम्ही पुढच्या मंदिरात जाऊ. तर भेटूया पुढच्या मंदिरात. तर नमस्कार मंडळी, आम्ही आता बाळूमामा मंदिर झालं आणि आता आम्ही आलो आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. तर आता तिकडे भेटूया. चला ते दाखवतो तुम्हाला. तर मंडळी सिद्धिविनायक मंदिरातून खालीच आहे ना, म्हणजे जिनेसारखं आहे ना, नदी लागते तिकडे पण. ती बघा, ही आहे ती नदी. मासे बघा किती इकडे बघा, बाप रे. आणि त्याच्याच इकडे एक छोटीशी पिंडी आहे. तर मित्रांनो, आता आमचं सिद्धिविनायक मंदिर झालं आहे गणपतीचं. आता आम्ही जाऊ दुसऱ्या मंदिरात, कुणकेश्वर मंदिर. तर आता तो बघूया. चला. तर मंडळी, आम्ही आता कुणकेश्वर मंदिरात आहे
आणि आतमध्ये फोटो काढायला अलाउड नव्हता, म्हणून फोटो व्हिडिओ काय काढायला नाही भेटले. पण मंदिर आहे ना एक नंबर आहे, भारी आहे, मस्त आहे, बघण्यासारखं आहे. आणि देवगडला तुम्ही इकडे आलात तर नक्की बघा कुणकेश्वर मंदिर. बाकी काय नाही बघितलं तरी चालेल, पण मंदिर बघा एकदम मस्त वाटतंय. मंदिर भारी वाटतं. इकडे देवगडला म्हणजे कसं, देवगडला आला आणि हे मंदिर नाही बघितलं मग काय नाही. एकदम मला तर भाई लय आवडलं. म्हणजे एकदम पूर्ण बघण्यासारखं होतं. आतमध्ये फोटो व्हिडिओ काय काढायला देत नव्हते, बस तेवढं. तर आता आम्ही बीच वगैरे करून झाला, आमचे सगळे स्पॉट झाले. आता आम्ही निघालो घरी. तर मंडळी आमचं आता सगळे स्पॉट झाले आणि आता आम्ही स्वामी समर्थांचं मठ पण केलं आहे, म्हणजे जे आमच्या रस्त्यालाच लागून होतं म्हणून मग ते पण केलं आहे. मग आता डायरेक्ट घरी जाऊ नक्की. बस. तर मित्रांनो आता आपले सगळे स्पॉट झालेले आहेत. पहिला आपण देवगड किल्ला केला, दुसरा आपण देवगड बीच केला, तिसरी पवनचक्की केली आणि मग चौथी दर्देदेवी आणि रामेश्वर मंदिर केलं आणि 5वं सिद्धिविनायक मंदिर केलं गणपतीचं आणि 6वं कुणकेश्वर मंदिर केलं आणि मग 7वं आम्ही स्वामी समर्थांचं मठ केलं आणि मग नंतर मग परत तिकडेच कुणकेश्वरच्या तिकडे बीच होता तो केला आणि मग आता आम्ही डायरेक्ट चालतो घरी. तर भेटूया आपल्या नंतरच्या व्लॉगमध्ये आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लास्टपर्यंत बघा, खूप काय बघण्यासारखं आहे याच्यात. तर भेटूया चला नंतरच्या व्हिडिओ.